बुलढाणा व जालना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धाड परिसरामधील करडी धरणावरती पक्षी निरीक्षण करत असताना पक्षी अभ्यासक डॉक्टर गजेंद्र निकम ह्या पक्षी मित्रांना फ्लेमिंगो ह्या पक्षाचं दर्शन झालं। आपल्या मनमोहक शारीरिक ठेवणीमुळे फ्लेमिंगो कमालीचेच आकर्षक असतात। त्यांचं सौंदर्य म्हणजे निसर्गाची शानच आहे। ह्या देखण्या पक्षाला मराठीत अग्निपंख नावानं ओळखलं जातं। स्वतःशी फिरत फ्लेमिंगोचं तालबद्ध नृत्य लक्ष वेधून घेणारं असतं। बुलढाणा परिसरातील धाडमधल्या करडी धरणावरती फ्लेमिंगोचं झालेलं दर्शन पक्षी अभ्यासकांना निश्चितच आकर्षित करतंय। नमस्कार, मी डॉक्टर गजेंद्र निकम। सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पक्षीप्रेमी आणि पक्षी मित्रांना एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो की बुलढाण्याच्या पान पक्षी वैभवामध्ये आता रोहित अर्थात ग्रेटर फ्लेमिंगो किंवा आपण ज्याला अग्निपंख असे संबोधतो त्याची भर पडलेली आहे। आम्ही जेव्हा करडी हे धाड परिसरातील धरणावर करडी धरणावर पक्षी निरीक्षण करत होतो त्या ठिकाणी ह्या पक्ष्यांचा थवा आमच्या निदर्शनास आला। सदर पक्षी हा हजारो किलोमीटर दुरून म्हणजे आफ्रिका, केनिया, ऑस्ट्रेलिया या परिसरातून आपल्या परिसरामध्ये स्थलांतरित होतो आणि ह्या पक्ष्याचं फ्लेमिंगोचं मायग्रेशन बुलढाणा जिल्ह्यात होणं म्हणजे हे खरोखर बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। कारण फ्लेमिंगो हा बुलढाणा जिल्ह्यात करडी धरणामध्ये ज्या अर्थी मायग्रेट झाला त्या अर्थी आपले धरण, आपले जे काही वॉटर रिझर्वायर्स आहेत ते समृद्ध आहेत हे हा पक्ष्याचं स्थलांतर त्याची प्रचिती देतं। तरी या पक्ष्यांचं स्थलांतर भविष्यातही आपल्या धरणाकडे, आपल्या जलाशयांकडे व्हावेत यासाठी आजूबाजूला आपण सुद्धा काही काळजी घेणे जरुरी असते। जसे की या पक्ष्यांचे थवे ज्या भागामध्ये असतात त्या भागामध्ये आपला वावर हा थोडा कमी असावा। तसेच कुठलेही धरणाचे जे कामं असतात त्या धरणाच्या कामामध्ये जेव्हाही खोलीकरण होते वगैरे तर त्या खोलीकरणामध्ये काही बेट त्या धरणामध्ये प्रशासकीय लेवलला ठेवण्यात यावेत, जेणेकरून ह्या पक्ष्यांना त्यांचे खाद्य शोधण्यासाठी उथळ पाण्याची जरूरत असते आणि आपण जर धरणाचं खोलीकरण फार जास्त प्रमाणात सर्व प्रमाणात केलं तर अशा ठिकाणी या पक्ष्यांना त्यांचं खाद्य शोधणं अवघड जातं। तरी परत मी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पक्षी मित्रांना परत एकदा त्यांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो की बुलढाणा जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की फ्लेमिंगो हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे। धन्यवाद।